ते असं म्हणाले ते परत झालं असं मला वाटतं. कारण गेली 9 वर्ष त्यांच्याकडे म्हणजे ज्यांच्याकडे महानगरपालिकेची तिजोरी होती ती त्यांनी पूर्ण खाली केली होती. त्यात एकही आणा नाहीये हे त्यांनी मान्य केलंय. असे असताना आम्ही मोफत बस मेट्रो ही आश्वासन कशी पूर्ण करणार असा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनीच उत्तर दिले आम्हाला. ते बाजीराव म्हणाले, पहिले बाजीराव पेशवे जर आपण त्यांचा इतिहास बघितला ते कर्तृत्वान होते, ते पराक्रमी होते. मनगटाच्या जोरावर त्यांनी त्या काळामध्ये मराठी साम्राज्य वाढवलं. आमच्याही मनगटामध्ये जोर आहे. आम्ही पुन्हा तिजोरीत आणू आणि आश्वासनं त्या ठिकाणी पूर्ण करून दाखवू. त्याच्यामध्ये 15 तारखेला त्यांनी सांगितलं आजच्या काहीतरी सभेमध्ये मतदान आहे 15 तारखेला, तर उठा, अलार्म बंद करा. म्हणजे आमचा सकाळचा अलार्म असतो तो बंद करा आणि घड्याळ घरीच ठेवा आणि त्यांचं बटन दाबा त्यांच्या पक्षाचं. आता 15 तारखेला उठा, अलार्म वाजेल, ते बंद करा, घड्याळ घरीच ठेवा. ठेवलंच पाहिजे कारण ते निवडणूक चिन्ह सोबत आपल्याला नेता येत नाही, त्याच्यामुळं ते घरीच ठेवायचंय. आणि ईव्हीएम बघा, त्याच्यामध्ये घड्याळ सोडून काही दिसलं तर तुमच्या डोक्यात आम्ही सांगितलेला अलार्म वाजवा आणि जेवढी इतर चिन्ह असेल त्याचा विचार न करता फक्त घड्याळाचे 4 बटन दाबा आणि धोक्याचा आणि संकटाचा अलार्म पद्धतशीरपणे बंद करा, असं मला त्याबद्दल सांगायचंय. खरं तर मी आता माझी शेवटची सभा जरा लांबली, त्याच्यावर मला पत्रकार परिषदेला उशीर झाला. पण त्यांच्या 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी एकदम तातडीचा मी मध्ये तुम्हाला म्हणालो होतो की अंदाजे 12, 13, 14 पर्यंत कदाचित जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात हा अधिकार त्यांचा आहे. आणि नेमकं आम्ही वक्तव्य केलं, कावळा उठायला आणि फांदी तुटायला गाठ पडावी, तसं ते आज झालं. आणि आता 15 तारखेपर्यंत ह्याचं मतदान होईल आणि 16ला काउंटिंग होईल. पण पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट मी बघितलेली आहे, मी अनेकदा रोड शो केले, अनेकदा तुम्ही माझ्याबरोबर फिरला, परंतु यावेळेस पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा प्रकारच्या रोड शोला कुठल्याही प्रभागामध्ये आम्ही जायचो. आज तर सकाळी 9ला काही भागात गेलो, कधी दुपारी 12ला गेलो, कधी दुपारी 2ला गेलो, तरी माझ्या लाडक्या बहिणींची संख्या मोठी होती, युवा युवतींची संख्या मोठी होती, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठी होती. आणि आम्ही ज्यावेळेस ते उमेदवार आणि मी त्या गाडीमध्ये बसून हात करायचो त्यावेळेस ते प्रतिसाद द्यायचे. पत्रकार मित्रांनो, मागे लोकसभेच्या निवडणुकीला मी रोड शो केलेले होते, पण त्यावेळेस ते प्रतिसाद देत होते. ते असे बघायचे, कवी आट्या घालून बघायचं आणि काही काही जण कशाला रामराम करते कोणाला व्हायची, अशी त्यांची चेहऱ्यावर भावना असायची. असं वाटायचं, वाईट वाटायचं, चला आपण नमस्कार करतोय, नमस्कार पण घेत नाही. पण यावेळेस खिडकीतनं पण मी बघितलं आणि हात केला तर ते प्रतिसाद द्यायचे. एवढा चांगल्या पद्धतीने किंवा असं घड्याळ दाखवायचे किंवा असं करायचे. अशा पद्धतीनं निश्चितपणे एक बदल हा आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न करू. आम्ही तुमच्याशी पण डायलॉग करत होतो, तुम्हालाही मुलाखती देत होतो आणि आम्ही फक्त आणि फक्त केंद्र आणि राज्याची ही निवडणूक नाहीच आहे. ही निवडणूक होती स्थानिक प्रश्नावर. 29च्या 29 महानगरपालिकेत त्याच प्रश्नावर निवडणुका लढवल्या गेल्या, तशीच आपल्या पुणे पिंपरी चिंचवडमध्ये झाली. आणि त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं जे काही शून्य मतदार बंधू भगिनींच्या लक्षामध्ये आणून द्यायचंय ते आणून देण्याचा मनापासूनचा प्रयत्न आम्ही सगळ्या आमच्या युती घटकातल्या मान्यवरांनी केला. त्याच्यात अनेक जण त्या रोड शो मध्ये पण सहभागी झाले होते. काहींनी वेगवेगळे बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये भेटण्याचा कार्यक्रम केला. अशा पद्धतीनं आजपर्यंत आम्ही आचारसंहितेचं म्हणजे लाऊडस्पीकरचा प्रचार हा बंद होईपर्यंत काम केलं. आता आजची रात्र, उद्याची रात्र खूप महत्वाची आहे. आता पायचा आणि परवाचाही दिवस तसा महत्वाचा. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचार.
मला एक कळत नाही हो, ज्यावेळेस मी कुणाच्या विरोधात लढतो ती कशी मैत्रीपूर्ण लढत असेल. मला तर जे उणीवा 9 वर्षात झालेल्या त्या तर तिथं ठेवायला पाहिजे. मी पुन्हा सांगतो, मी केंद्राचं कौतुकच केलं, सरकारचं, राज्य सरकारचं पत्रकार मित्रांनो कौतुकच केलं, पण त्या उणीवा मी दाखवायच्याच नाही आणि मैत्रीपूर्ण लढत. लोक म्हणले असते आम्ही काही वेडेबिडे समजला काय, कठीणच आहे. अरे वा, का अलाव वाजला, वा 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 वा, बंद करून टाकतो काँग्रेसचं, बंद करू. काय नाही त्यांचं, तुम्हालाही माहितीये काय त्यांचा आवा काय किंवा काय त्यांची परिस्थिती आहे. तेव्हा का केंद्राचे 20% राज्याचे 20% मेट्रो चालवत असताना त्या मेट्रोमध्ये साधारण रिपेमेंट करण्यासारखे पैसे आले पाहिजेत, तेवढा प्रवासी त्यांना मिळाले पाहिजेत. आता तुम्ही बघताय किती प्रवासी आहेत. फक्त गणेशोत्सवाच्या काळामध्ये मात्र फुल मेट्रो त्या ठिकाणी चाललेली होती. म्हणजे ज्यावेळेस लोकांना कुठं जायचं असतं आणि स्वतःची वाहनं घरी ठेवून जायचं असतं त्यावेळेस लोक मेट्रो वापरतात. हे पुणेकरांनी गणेशोत्सवाच्या 10-12 दिवसामध्ये सिद्ध करून दाखवलं. आता हे असं केलं तर 100% पुणेकर त्याला प्रतिसाद देतील, मेट्रो फुल चालेल आणि त्यांची जी काही संख्या असेल प्रवाशांची त्याच्याबद्दल आपण दोन्ही महानगरपालिका मिळून त्याच्यातलं रिपेमेंट करू शकतो. कुठलंच बोलायला बापाचं काही जात नाही. घोषणाच काय, तुम्ही आत्ता जे बोललात त्याच्यात पण बापाचं काय गेलं. कशाची हो, मी कितीदा तरी पत्र तुम्हाला सांगितलेलं आहे. हो, पहिल्यांदा आम्ही जे काही मूलभूत त्यांना वाजवा, अलार्म आणि जी काही 5 कामं आम्ही त्या ठिकाणी सांगितलेली आहेत आणि अधिक नंतर 3 पुनर्विकास आणि गोरगरिबांच्या घराच्या संदर्भातले, त्याला आम्ही टॉप प्रायोरिटी देणार. आम्ही कुठंतरी, मला पत्रकार मित्रांनो 99ला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती. एकच प्रकरण सांगतो तुम्हाला, महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं. त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5 जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही. त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती. मी आल्यावर ती रद्द केली. पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं. पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं. 220, 330 आणि 220. मी नंतर अधिकाऱ्याला विचारतो अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले. ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले. असे 110 कोटी वाढवले. पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही. मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीन. मग मला काहींनी सांगितलं आता आपण ह्याच्यावर केस करू, अंक करू. म्हणलं आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून, कुठं आता ते करत बसतात, जाऊ द्या मरू द्या. आणि मी ते सोडून दिलं. वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सही पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर. अरे
अरे बाबा, आता लढत कुणाची आहे? कुणाची? हा, म्हणजे याचा अर्थ 165 मध्ये आम्ही दोघच निवडून येणार आहे. त्याच्यावर कुणाचे तरी 17 आणि कुणाचे तरी 18-25 पैकी असतील. आमचा कॉन्फिडन्स आमच्या दोन्ही ठिकाणी महापौर होणार. आम्ही काय इतके दिवस गोट्या खेळत होतो काय? त्याला जीवाचं रान केलं सकाळपासून. आता तो कितपत मी सांगितलेला लोकांचा प्रतिसाद पत्रकार मित्रांनो दिसला, तुम्ही पण अनेकांनी बघितला. आता ते मतात रूपांतर झालं पाहिजे आणि ते रूपांतर होत असताना डबक्यावर चर्चा होती, बघू तरी हे बोलतंय त्याच्यामुळं एकदा त्यांना देऊन तर बघू असं साधारण लोकांच्या मनात आहे. आणि फार काही नवीन शक्तीचा ताकदीचा फारच काही प्रयत्न झाला आणि त्याला भूलभुलैया जर झालं तर, परंतु लोक त्याला महत्व देत नाही. ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही बघितलं. त्याच्यामध्ये कसं आम्ही एकमेकांच्या विरोधात स्थानिक लेवलला लढतोय, त्याच्यामुळं तो सध्या तरी आमच्या सगळ्यांच्या समोर प्रश्न नाही. मागं देखील मी काँग्रेसच्या विरोधात जिल्हा परिषद लढवायचो, मी निर्विवाद जिल्हा परिषद राष्ट्रवादीचे आणायचो. मी त्याच्यामध्ये कधी त्यांना बरोबर घेतलं. अहो, तुम्ही तो विचारच का करता? आम्हाला कोणाची गरजच भासणार नाही. ज्या पद्धतीनं लोकांनी ही निवडणूक मनावर घेतली त्याच्यामध्ये आम्हाला बहुमत मिळणार. ठीक आहे, मग त्यांनी सांगितलं तर तू समजून घे. अरे बाबा, मी सांगतो थेट काय उत्तर दिलं नाही. मला अशी पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर आम्हा युतीला असा त्या ठिकाणी रिझल्ट देतील की आम्हाला कुणाबरोबर जाण्याची वेळ येणार नाही. काय आपलं म्हणणं आहे? थेट उत्तर दिलं. थेट खालच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी फार आग्रह केल्याचा विचार करू. अरे बाबा, ती वेळच येणार नाही रे. ते त्यावेळेस होऊन गेलं, पण ते 2.5 वर्षच होऊन गेलं. मॅजिक फिगर आम्ही गाठणार दोन्ही ठिकाणी. मॅजिक फिगर. नाही 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 नाही, लोकसभेच्या वेळेस लोक वेगळा विचार करतात. मी कितीदा तरी सांगितलं. विधानसभेला वेगळा विचार करतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना वेगळा विचार करतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की मी ज्या एरियात फिरत होतो तिथं एकीकडे सुप्रिया सुळे उमेदवार होत्या, एकीकडे सुनेत्रा पवार उमेदवार होत्या. त्याच्यामुळं त्या 2 उमेदवारांना डोळ्यासमोर ठेवून ते त्यांचा विचार करत असतील. आणि पवार साहेबांची इतकी वर्षाची प्रगल्भ राजकीय कारकीर्द, अशा या सगळ्या अँगलचा त्याच्यात लोकांनी भावनिक पण थोडा विचार केला आणि एकंदरीत वेगवेगळ्या आम्हाला ते अबकी बार 400 पार ते संविधान बदललं, ते पण लोकांच्या मध्ये थोडस पर्क्युलेट झालेलं होतं, विशेषतः SC ST मध्ये. आणि मायनॉरिटी मधला एक मोठा घटक हा पूर्णपणे आमच्यापासून दूर गेलेला होता. म्हणजे माझेच कार्यकर्ते किंवा त्यातले काही नेहमी बस उठ करणारे ते असे नजरेला नजर देऊन देखील बोलत नव्हते, खाली माना घालायचे. दादा चाललंय, बरं चाललंय, दादा बरं चाललंय. तेव्हा कळलं की बरं चाललंय म्हणजे आपलं बरंच होणार आहे. नाही नाही नाही, तसं नाही. तू दुसरा अर्थ का? तू काय आमच्या वाईटावर निघालं काय? काय तुला काय आमचं काय? तू सुपारी घेऊन आलाय काय? काय
शक्यता नाकारच आहेत नाही. कशाला खाजून आता मुद्दा काय चाललाय, परत त्यांनी कुठला दुसरा मुद्दा काढला नाही त्याच्यावर मी पण तिथंच थांबलो. हो का, सीताराम गंगावणे ज्यांच्या नावात सीता पण आहे राम पण आहे ते सीताराम गंगावणे. विचारा, तोंडावर सांगतो. असं तुमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आलंय का? नाही नाही नाही, प्रश्नच येत नाही. ते काय युपीए मध्ये ना, हा इंडिया 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 आघाडीत आहे. आम्ही एनडीए मध्ये, ते इंडिया आघाडीत आहे. नाही नाही तसं काही. अरे बाबा, ती हडपचरच्या सभेमध्ये बंडू आमचे गायकवाड आणि त्यांचा सक्का पुतण्या त्यांच्या विरोधात आहे ते मी सांगत होतो. तुम्ही कुठलाही वळून वळून आणून ती माझ्यावर कसं काय ठेवता रे? त्यांचा सक्का पुतण्या त्या प्रभागामध्ये त्यांच्या विरोधात आहे आणि काका पुतण्याच्या विरोधात आहे. त्याकरता मी तिथं स्टेटमेंट केलं. आपण माहिती घ्या. ठीक आहे, त्यांनी सांगितलं असेल तर आता त्यांनी सांगितलं, मी काय सांगू. त्याच्यामध्ये आम्ही एनडीए मध्ये राहायचं ठरवलेलं आहे आणि विकास करायचा ठरवलेला आहे. मी तो विचार केला नाही. आत्ताचं समीकरण इथं जुळण्यामागचं कारण दोघांच्याकडचे कार्यकर्त्यांची तशी मागणी आली आणि म्हणून तसं स्थानिक स्वराज्य संस्थेत झालं. महाराष्ट्रात अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये त्यावेळेस तर करच केला. कोण एमआयएम बरोबर गेलंय, कोण कुणाबरोबर केलंय. म्हणजे जे कधी अशक्य गोष्ट आहेत अशाही गोष्टी महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये झालेलं पत्रकार मित्रांनो आपण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. कुठे नाही नाही, आता हे जाहीरनामा मी दिलाय ना. अरे जाहीरनामा मी दिलाय ना. अरे बरोबर आहे. आता प्रत्येक गोष्ट ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना काय रोग आला होता एक फोटो का टाकायला. आता हे पण ते आमच्या मराठी भाषेत म्हणतात, अगलं मुतलेलं मीच बघायचं का. आम्ही सहज बोलून जातो. ओके, धन्यवाद.